या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. समुद्रकिनारा म्हटलं की आपल्याला आनंद आठवतो, पण गुजरातचा डुमास बीच काही वेगळंच सांगतो. इथली वाळू पांढरी नाही तर कोळशासारखी काही आहे. लोक म्हणतात की ही वाळू म्हणजे वर्षानुवर्षे तिथे जळलेल्या प्रेतांची राख आहे. आणि रात्रीच्या वेळी हा समुद्र शांत नसतो, तो रडत असतो. काही जागा अशा असतात जिथून परत येणं कठीण असतं. आपण लायब्ररीची शांतता पाहिली, पण आज आपण अशा एका अथांग किनाऱ्यावर जाणार आहोत जिथे वारासुद्धा तुमच्याशी बोलतो. पलीकडच्या जगाची ही सीमा अतिशय धूसर आहे. आजची केस आहे डुमास बीच. अनेक शतकांपासून ही जागा हिंदू स्मशानभूमी म्हणून वापरली गेली आहे. इथली काळी वाळू ही त्या राखेचं प्रतीक मानली जाते. स्थानिक लोक सांगतात की सूर्यास्तानंतर इथे फिरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे. अनेक पर्यटक इथे रात्री फिरण्यासाठी गेले, पण त्यातले काही कधीच परतले नाहीत. जे परत आले त्यांनी सांगितलं की त्यांना हवेत कोणाचे तरी भयानक ओरडण्याचे आवाज ऐकू आले, जरी तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. इथली हवा जड आहे. असं वाटतं की प्रत्येक लाटेसोबत एक आत्मा जमिनीवर यायचा प्रयत्न करतोय. मी रात्रीचे 2 वाजता त्या काळ्या वाळूवर चालत होतो. माझ्या मागे कुत्री जोरात ओरडत होती, जणू काही त्यांना काहीतरी दिसत होतं जे मला दिसत नव्हतं. मी माझा स्पिरिट बॉक्स सुरू केला आणि विचारलं, तुमची इच्छा काय आहे? अचानक माझ्या कॅमेराचा डिस्प्ले फ्लिकर झाला. वाळूवर माझ्या पावलांच्या शेजारी दुसऱ्या पावलांचे ठसे उमटले होते. ते ठसे माझ्यापेक्षा मोठे होते आणि ते सरळ समुद्राच्या दिशेने जात होते. जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा पूर्ण किनारा रिकामा होता, पण हवेत जळलेल्या लाकडाचा आणि मांसाचा वास येत होता. तिथे कोणीतरी होतं जे आजही त्या अग्नीच्या ज्वाळांमध्ये अडकलंय. डुमास बीच हा केवळ एक किनारा नाही, ते एक पोर्टल आहे जे कधीच बंद होत नाही. तिथली प्रत्येक वाळूचा कण एका दुर्दैवी कथेचा भाग आहे. जर तुम्ही तिथे कधी गेलात तर लक्षात ठेवा, तिथल्या हवेतले आवाज ऐकू नका, कारण एकदा का तुम्ही त्या आवाजांच्या मागे गेलात तर तुम्हीही त्या काळ्या वाळूचा एक भाग व्हाल. पुढच्या भागात आपण गुजरात सोडून पुन्हा एकदा शहराच्या गर्दीत येणार आहोत, जिथे एका जुन्या बंगल्यात मृतांची मेजवानी आजही सुरू आहे. जीपी ब्लॉक, मेरठ. जर तुम्हाला हा शोध आवडला असेल तर पलीकडचे जगला सबस्क्राईब करा. तुमच्याकडे अशी काही समुद्रकिनाऱ्याची गोष्ट आहे का? कमेंट्समध्ये सांगा. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.